आपण पाहताय दमदार 10. वणीतल्या हेलिपॅडवर उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांची बॅग तपासण्यात आली. यावरून उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त करत काही प्रश्न उपस्थित केलेत. माझी बॅग तपासली तशी मोदी शहांची बॅग तपासली का असा प्रश्न त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केला. यावरून आता राजकारण सुरू झालंय. वणीतल्या हेलिपॅडवर उतरलेल्या हेलिकॉप्टरमधल्या बॅगांची अधिकाऱ्यांनी तपासणी केली. उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. या तपासणीचं शूटिंग सुद्धा करण्यात आलं. उद्धव ठाकरे यांनीच या तपासणीचा व्हिडिओ काढलाय. ठीक आहे, तपासा बॅग माझी. रिकव्हरी माझा युरिन पॉट पण तपासा. काय उघडायचं ते उघडा, नंतर मी उघडतो तुम्हाला. तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी काही प्रश्न विचारले. माझी एक बॅग तपासताना तुम्ही आतापर्यंत निंद्याची तपासली का, देवेंद्र फडणवीसची तपासली का, अजित पवारची, मोदींची तपासली का? हेलिपॅडवरून सभेच्या ठिकाणी गेल्यानंतर जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बॅगा तपासल्याच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला. माझी बॅग तू तपासलीस, मोदी शहांची बॅग तपासलीस का रे? तपासायला हवी की नको? विधानसभा निवडणुकीत सुद्धा बॅगांच्या तपासणीवरून राजकारण रंगलंय. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून खासदार अमोल कोल्हे यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. यावरून अमोल कोल्हे यांनी सुद्धा निवडणूक आयोगाला टोला हाणलाय. या निवडणुकीत दुसऱ्यांदा अमोल कोल्हे यांची बॅग तपासण्याचा प्रकार घडला आहे. यवतमाळच्या वणीमध्ये सभेसाठी गेलेल्या उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरमधील बॅगांची अधिकाऱ्यांनी तपासणी केली. सत्ताधाऱ्यांच्या बॅगा तपासल्यात का असा संतप्त सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी अधिकाऱ्यांना केला. बॅगा तपासल्याच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांनी हल्लाबोल केल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनीही जशास तसं उत्तर दिलं. मुख्यमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यांचे मंत्री त्यांच्या तपासण्या होत नाहीत. त्यांच्या हेलिकॉप्टरमधून आणि वाहनातून पैशाचं वाटप पोलीस बंदोबस्तात सुरू आहे. मुख्यमंत्र्यांची सुद्धा यातून सुटका झालेली नाही आणि त्याच्यामुळे मला वाटतं या देशामध्ये संविधानानं लोकशाही मार्गानं निवडणूक आयोगाला अशा प्रकारचा तपासणीचा अधिकार दिलेला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधून पैशांच्या बॅगा नेल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. आता विधानसभा निवडणुकीतही बॅगांच्या तपासणीवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून खासदार अमोल कोल्हे यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली. यावरून अमोल कोल्हे यांनी निवडणूक आयोगाला जोरदार टोला हाणलाय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या बॅगेची तपासणी निवडणूक अधिकाऱ्यांनी केली. अमोल कोल्हे सांगली जिल्ह्यातल्या विटा विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या बॅगा तपासण्यात आल्या. या घटनेवरून खासदार कोल्हे यांनी सरकारवर निशाणा साधलाय. तसंच माझ्या बॅगांची दुसऱ्यांदा तपासणी करण्यात आल्याचा दावाही कोल्हे यांनी केला. ज्या बॅगा चेक झाल्या तसे धनुष्यबाणाचे नेते आल्यानंतर त्यांच्या सुद्धा एकदा बॅगा लोकांसमोर चेक करा, म्हणजे 50 खोके एकदम ओके खानापूर आटपाडीमध्ये होणार नाही याची खबरदारी बाळगा. आदर्श आचारसंहितेच्या काळात कुणाचीही बॅग आणि वाहनं तपासण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. मात्र या अधिकाराचा वापर फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांसाठी का होतोय असा प्रश्न विरोधक करतायत. यामुळे आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. प्रचारासाठी मतदारसंघात फिरत असताना सदा सरवणकर यांना लाडक्या बहिणींच्या संतापाचा सामना करावा लागला. माहीम कोळीवाड्यात कोळी महिलांनी सदा सरवणकर यांना जाब विचारला आणि घरातच येऊ दिलं नाही. याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय. माहीम मतदारसंघात हाय व्होल्टेज लढत होते. या मतदारसंघात विद्यमान आमदार आणि शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर डोर टू डोर प्रचार करतायत. याच दरम्यान काही महिलांच्या रोषाचा सरवणकर यांना सामना करावा लागला. माहीम कोळीवाड्यात राहणाऱ्या या कोळी महिलांनी सरवणकर यांना जाब विचारत घरात येऊ दिलं नाही. यावेळी महिलांनी प्रश्नांची सरबत्ती केली आणि सदा सरवणकर हैराण झाले. प्रचारादरम्यान माहीम कोळीवाड्यातील महिलांनी सरवणकर यांच्यावर रोष व्यक्त केला. यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. सरवणकर यांच्या मुलानं या महिलेवर गंभीर आरोप केले. त्यांच्या आरोपावर मग या महिलेनं सुद्धा तसंच उत्तर दिलंय.
माहीममध्ये आमदार सदा सरवणकर यांना डोर टू डोर प्रचार करताना कोळी महिलांच्या रोषाचा सामना करावा लागला. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. समाधान सरवणकर यांनी आपल्या वडिलांना विरोध करणाऱ्या महिलेवर गंभीर आरोप केले आहेत. या महिलेबद्दल तिकडच्या स्थानिक महिलांनी व कोळी बांधवांनी तिकडे तिची तक्रार केली. तक्रार केल्यानंतर तिचा दारूचा धंदा बंद झाला व हाच राग तिने प्रचारादरम्यान तिकडे काढला. या महिलेनं सुद्धा समाधान सरवणकर यांना जोरदार उत्तर दिलंय. मी असे अवैध धंदे चालू करणार का? माझ्या घरामध्ये दारू हा प्रकार नसतो. माझा नवरा सुपारी सुद्धा खात नाही, बिनव्यसनी आहे माझा नवरा, आणि मी दारूचा धंदा भट्टी चालवते म्हणून हे समाधानने टाकलंय. मी मानहानीचा दावा करणार, कारण माझी इज्जत त्याने चव्हाट्यावर आणली आहे, काही ना दोष करता. हाय व्होल्टेज लढत होत असलेल्या माहीममध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडली आहेत. त्यामुळे वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. माहीम मतदारसंघात अमित ठाकरे यांना मैदानात उतरवल्यानं राज ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली. त्यामुळे आता प्रचाराच्या उत्तरार्धात राज ठाकरे यांनी माहीमवर लक्ष केंद्रित केलंय. माहीममध्ये राज ठाकरे यांच्यासमोर ठाकरेंच्या शिवसेनेनं मोठं आव्हान उभं केल्यानं राज ठाकरे यांनी आता ठाकरेंच्या विरोधात एल्गार पुकारल्याचं पाहायला मिळत आहे. माहीममधून अमित ठाकरे यांना उमेदवारी देताना आपण कुणाकडेही पाठिंब्यासाठी भीक मागितली नाही असं म्हणत राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी कोणाला फोन नाही केला की मी टाकत नाहीये, पुढच्या वेळेला मला सांभाळून घ्या. असल्या फालतू भिका नाही मी मागत. अमित ठाकरे यांच्या प्रचारासाठी प्रभादेवीत राज ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीचा दाखला देत उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. राज ठाकरे यांच्या या टीकेवर आता ठाकरेंच्या सेनेनंही उत्तर दिलंय. मी नाव जाहीर करून टाकलं होतं. तुम्हाला संबंध जर नीट ठेवायचे असतील किंवा चांगले आपले जर संबंध असतील, तुम्हाला जर गुड जेस्चरमध्ये ती गोष्ट करायची असेल तर करा. त्याच्यावर चर्चा नाही होऊ शकत ना. बघा, अमित ठाकरे हे लहान आहेत वयानं, ते निवडणूक लढतात. त्यांनी निवडणूक शांतपणे लढावी. तरुण कार्यकर्ता म्हणून शुभेच्छा देणं हे आमचं कर्तव्य आहे. ठाकरेंच्या या भाऊबंदकीत कोणत्या ठाकरेंना फटका बसणार आणि कुणाला फायदा होणार, की दोन्ही ठाकरेंच्या संघर्षात सरवणकर बाजी मारून जाणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. बारामतीमध्ये काका पुतण्या आमदारकीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. प्रचारात अजित पवार सातत्यानं शरद पवार यांना लक्ष करताना दिसत आहेत. आताही निवृत्तीच्या मुद्द्यावरून अजित पवार यांनी एक मोठं विधान केलंय. बारामतीतला प्रचार शिगेला पोहोचलेला असताना अजित पवार यांच्या एका विधानानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या वक्तव्यातून अजित पवार यांनी एक प्रकारे आपल्या रिटायरमेंटची तारीख जाहीर करून टाकल्याची चर्चा आहे. सोबतच शरद पवार यांच्यानंतर बारामतीचं पालकत्व कुणाकडे याचाही खुलासा अजितदादांनी केलाय. लोकसभेत बारामतीच्या मतदारांनी अजित पवार यांच्याकडे पाठ फिरवली, पण विधानसभेत दगाफटका होऊ नये यासाठी अजित पवार स्वतः मोर्चे बांधणी करतायत. सभेला साहेबांना त्या ठिकाणी मान ठेवला, साहेबांचं ऐकलं, साहेबांना त्या समाधान केलं. आता विधानसभेला माझा मान राखला. बारामतीचा विकास, बारामतीचा दादा कोण यासोबतच पवारांच्या घरातला निवृत्तीचा मुद्दा सुद्धा या निवडणुकीत कळीचा ठरणार आहे. तिकडे सांगोल्यात झालेल्या जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली होती. दरम्यान ठाकरेंनी केलेल्या टीकेला आता शहाजीबापूंनी उत्तर दिलंय. मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे ते नाराज आहेत आणि त्यामुळे ते मर्यादेपेक्षा जास्त बोलत असल्याचा पलटवारही त्यांनी केला. शिवसेनेतल्या बंडाळीच्या वेळेला शिंदेंचे आमदार गुवाहाटीला गेले होते, तेव्हा शहाजीबापू पाटील यांचा काय झाडी काय डोंगर हा डायलॉग फेमस झाला. याच डायलॉगवरून सांगोल्यातल्या प्रचार सभेतून उद्धव ठाकरे यांनी शहाजीबापूंवर घणाघाती टीका केली. 23 तारखेचं एकच तिकीट पाहिजे आणि ते सुद्धा गुवाहाटीचं. मग परत जाऊ दे त्यांना. काय झाडी काय डोंगर, बसा तिकडे, झाडं मोजत बसा. ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना शहाजीबापू पाटील यांनी सुद्धा जोरदार उत्तर दिलं. त्यांचं मुख्यमंत्री पद गेल्यापासून ते आमच्या उठाव केलेल्या सर्व लोकांच्यावर तीव्र नाराज आहेत, रागात आहेत. पंढरपूरच्या सांगोल्यात आमदार शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं दीपक साळुंखे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना सांगोल्यात पाहायला मिळतोय.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नव्या वादात अडकलेत. अमित शहा यांच्यावर टीका करताना संजय राऊत यांनी व्यापाऱ्यांचा चुकीच्या पद्धतीनं उल्लेख केला. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर तोफ डागली. अमित शहा यांच्यावर टीका करताना संजय राऊत यांनी व्यापाऱ्यांचा चुकीच्या पद्धतीनं उल्लेख केला. अमित शहा खोटं बोलतायत आणि व्यापारी नेहमी खोटं बोलतो आपल्या फायद्यासाठी. दुकानदार जो असतो हा आपल्या फायद्यासाठी एकतर भेसळ करतो किंवा खोटं बोलतो, ग्राहकाला फसवतो. संजय राऊत यांच्या या वक्तव्याविरोधात व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ज्या पद्धतीने जे वाक्य वापरलेले आहेत त्यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने वापरलेले आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गामध्ये प्रचंड नाराजगी आणि प्रचंड आम्ही त्यांचा निषेध करतो या ठिकाणी. निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे व्यापाऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते हा वाद कसा शमवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. राजकीय घडामोडींना वेग आलाय. त्यामुळे आता टीकेच्या फैरीही झडतायत. पाटणमध्ये संजय राऊत यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार टीका केली. त्याच्यावर देसाईंनी सुद्धा पलटवार केलाय. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्या बालेकिल्ल्यात सभा घेतली. महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षद कदम यांच्या प्रचार सभेत बोलताना राऊत यांनी शंभूराज देसाई यांच्यावर हल्ला चढवला. कधी कधी वाईटातून चांगलं केलं, त्या जिराफाना गद्दारी केली. संजय राऊत यांच्या या टीकेला शंभूराज देसाई यांनीही उत्तर दिलंय. लोकांनी धनुष्यबाणाला स्वीकारले, लोकांनी आमचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना स्वीकारले, संजय राऊतांना झिडकारले लोकांनी. एवढं करून सुद्धा त्यांच्या काय जिभेला हात नाही. शिवसेनेतल्या फुटीनंतर संजय राऊत यांनी शिंदेंसह गेलेल्या आमदारांवर तिखट शब्दात वार केल्याचं आपण अनेकदा पाहिलं. आता निवडणुका काही दिवसांवर आल्यानं वार पलटवारांना जोर आलाय. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी एकेकाळी सिनेसृष्टी गाजवलेले मात्र आता राजकारणात उतरलेले सेलिब्रिटी सुद्धा रिंगणात उतरले. शिवसेनेच्या उमेदवारासाठी अभिनेता गोविंदानं प्रचार केला तर भाजपच्या उमेदवारासाठी रवी किशन यानं मतदारांना साथ घातली. प्रवेश केलेला अभिनेता गोविंदानं शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्या प्रचारासाठी मनमाडमध्ये रोड शोत सहभाग घेतला. यावेळी गोविंदाला पाहण्याकरता नागरिकांची तुफान गर्दी झाली होती. मनमाडला गोविंदाचं आगमन झाल्यावर त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. हर जगह महाराष्ट्र राष्ट्र में है, परंतु महाराष्ट्र राष्ट्र में हर जगह नजर आए और शुभेच्छा प्रदान करते हुए जीत हासिल करे, ऐसी माई से प्रार्थना करता हूं. चंद्रपूरच्या बल्लारपूर मतदारसंघात भाजप खासदार आणि भोजपुरी स्टार रवी किशन यांनी हजेरी लावली. सुधीर मुनगंटीवार यांना मतदान करण्याचं आवाहन रवी किशन यांनी रोड शो आणि जाहीर सभेच्या माध्यमातून केलं. ये मोदी जी की पार्टी है, ये यूपी सरकार के पीछे एक चेहरा जिनकी सोच बात गरीब लोगों के गरीबी से हटाए, लड़की लोगों को, बेटी लोगों को ताकत देना. मतदारांचं लक्ष वेधण्याकरता किंवा सभा रोड शोला गर्दी जमवण्याकरता प्रत्येक पक्षातील उमेदवारांकडून सेलिब्रिटींना प्रचारात उतरवलं जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक फोटो सोशल मीडियात शेअर केला. तसंच द महायुती असं या फोटोला त्यांनी संबोधलंय. यावरून आता राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटलंय. संभाव्य मुख्यमंत्री पदावरून महायुतीत सुरू असलेल्या चर्चेला फडणवीस यांनी एक प्रकारे उत्तर दिल्याचं बोललं जातं. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा फोटो सोशल मीडियात शेअर केलाय. तसंच द महायुती असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलंय. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून महायुतीत संभाव्य मुख्यमंत्री पदावरून सुंदोपसुंदीची चर्चा रंगली होती. त्याला कारणीभूत ठरलं होतं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं सूचक वक्तव्य. जहां गया वहां एक ही बात है, महायुति की सरकार बनानी है, देवेंद्र भाई को विजयी बनाना है. फडणवीस हेच अमित शहा यांच्या मनातले मुख्यमंत्री असल्याची चर्चा सुरू झाली. पण त्यानंतर अवघ्या 24 तासात अमित शहा यांना त्यावर सारवासारव करावी लागली. चुनाव के बाद मुख्यमंत्री कौन होगा, तीनों पार्टियां इकट्ठा बैठकर इसका तय करेगी. महायुतीत सर्वाधिक जागा भाजपकडून लढवल्या जात आहेत. पण विधानसभा निवडणुकीत महायुतीची एकजूट तुटू नये म्हणून फडणवीस यांनी हा सूचक फोटो सोशल मीडियात शेअर केलाय.
एखादा दरोडा पडलेला असताना दरोडेखोरांच्या हातात बंदुका असतात तेव्हा सगळ्यांची गाळण होते. मात्र संगमनेरमध्ये काहीशी एक वेगळीच घटना समोर आली आहे. डोळ्यासमोर दरोडा टाकला जात असताना एक काका मात्र आपल्याच तंद्रीत मस्त होते. संगमनेर तालुक्यातल्या साकूर गावात भर दिवसा गोळीबार करत सोनाराच्या दुकानावर दरोडा घालण्यात आला. 4 ते 5 जण बंदुकीसह दुकानात घुसले आणि शस्त्राचा धाक दाखवत त्यांनी लूट सुरू केली. लाखो रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले आहेत. दरम्यान यावेळेला आणखीन एक अजब प्रकार समोर आलाय. लुटारू दुकानात आले त्यावेळेला एक काका दुकानातच होते. दरोडेखोरांनी काकांना धरून बाजूला बसवलं आणि लूटमार सुरू केली. डोळ्यासमोर असा दरोडा घातला जात असताना हे काका मात्र आपल्याच मस्तीत दंग होते. काकांनी खिशातून थेट डबी काढली, चुना काढला आणि तंबाखू मळायला सुरुवात केली. एकीकडे दरोडेखोर दरोडा घालत असताना दुसरीकडे काका मात्र तंबाखू मळण्यात व्यस्त होते. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आलाय. यासोबतच